नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून सर्वात मोठी बातमी आता येते पुढे। मातोश्रीवरून या नेत्यांना, शिंदेगडाच्या नेत्यांना उद्धव ठाकरेंनी दिला अखेर हकलून। नेमकं काय घडलंय? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा ब्रँड आहे। ठाकरेंसाठी सर्वस्व संपले असं कधीच होऊ शकत नाही। नेमकी काय आहे बातमी? शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना, त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे हे पुढे नेत असतानाच आता भाजपने मात्र शिवसेनेचे दोन तुकडे केले आणि त्यावरती आता उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवण्याच्या नादामध्ये भाजपा भरकटलेले सध्या दिसत आहे। शिंदेगडला वेगळे करून उद्धव ठाकरेंची ताकद कमी करण्याच्या दृष्टीने भाजपने पावलं आखली, मात्र ठाकरेंची ताकद जशीच्या तशी राहिली आणि पुढे होऊन चालू झालं उद्धव ठाकरेंना मुंबईतून हद्दपार करायचंय। परंतु मित्रांनो, बहुतांश नेत्यांनी आता उद्धव ठाकरेंची साथ देण्याचं ठरवल्याच्या नंतर आता ठाकरेंना संपवणं खूपच अवघड होत चाललंय। या दृष्टीनं सध्या शिंदेगडलाच बाहेर काढण्याच्या हालचाली भाजप सुरू करत आहे। याच वेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे जवळजवळ शिंदेगडातील 12 ते 13 आमदारांनी काही दिवसांपूर्वी संपर्क केला होता आणि त्यांनी उद्धव ठाकरेंची वेळ मागून पुन्हा शिवसेनेत येण्यासाठी आम्ही तयार आहोत असं सांगितलं होतं। मात्र उद्धव ठाकरेंनी त्यापैकी जवळजवळ 2 ते 3 आमदारांना, त्यांच्या सुपुत्रांना मातोश्रीहून अक्षरशः हाकलून लावलं होतं। मातोश्रीच्या दरवाजामध्ये तुम्हाला स्थान नाही आहे, इथे तुम्ही या शिवसेना मातोश्रीची गद्दारी केली आहे, त्यामुळे या मातोश्रीवरती तुम्हाला मी कधीही घेऊ शकत नाही असं रोखठोक वक्तव्य ठाकरेंनी केलं आणि महाराष्ट्रातील तमाम करोड शिवसैनिकांना ठाकरेंचा अभिमान वाटला। कारण की नेते आमदार फुटले, परंतु उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक मात्र ठाकरेंपासून कधी दूर गेले नाहीत। आजही नेते जात आहेत, मात्र ठाकरेंची आणि शिवसैनिकांची नाळ एक अतूट आहे। ही नाळ कधीही तुटणार नाही असं शिवसैनिक सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतायत। कारण की भरती येते, ओहोटी येते, परंतु मातोश्रीशी आम्ही बेमानी कधीही करणार नाही असं शिवसैनिकांनी म्हटलंय। त्यामुळे उद्धव ठाकरे आता गद्दार लोकांना मातोश्रीवर घेणार नाहीत, अक्षरशः त्यांना हाकलून लावतील अशी शक्यता सध्या वर्तवली जात असतानाच ते कुठेतरी खरं ठरत आहे। मित्रांनो, याबद्दल आपल्याला काय वाटतंय? राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे पुन्हा एकदा नवीन भरारी घेतील? मुंबई महापालिकेसह राज्याच्या वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये ठाकरे पुन्हा उभे राहतील? आपल्या प्रतिक्रिया द्या। परंतु शिंदेगड मात्र राज्यातून पुन्हा कमी होत जाईल, हे तेवढंच खरं आहे। नेमक्या शब्दात प्रतिक्रिया व्यक्त करा। धन्यवाद।